डायरेक्ट आजीच्या अध्यक्षते खाली ना केकचं काम तमाम करून टाकलं भाऊ. त्यात गोलू शेट म्हणतो अरे लवकर खेळा भाऊ मला केक खायचाय. तार मांग चला पोरो. आलो होतं संगमेरल्याला बाथरूम आणि किचनचे नळ घ्यायचे होते. तेवढ्यात बावी नवरदेव दिसला. आता एवढ्यात लग्न राहीन याचं बरं का. त्याला म्हणलं भाऊ टाटा. तिकडे जाऊन पोहोचलो कोटेशन बिटेशन काढलं. आता हे लहान पोरे खेळत होतं. त्याला म्हणलं भाई तू खेळतच राहा आम्ही चाललो परत. आता जाता म्हणलं आंबे घेऊन जावा घरचे खुश होतील. अरे भाऊ 300 रुपये किलो डायरेक्ट आंबा. आंबेवाले तर कसेच रागडा ना डायरेक्ट. आम्ही 4-5 जण एकत्र झालो म्हणलं 5 किलो घेतो डायरेक्ट कमी करा भाऊ. पण नाही भाऊ त्यांनी 270 दिले. म्हणलं जाऊ दे तुम्ही नाही उठते आता. रस्त्यातच प्रमोदला फोन आला म्हणे क्रिकेट खेळायला इकडे फाटे वेले आम्ही. अरे बाबा ते कुठंच थांबा ना भाऊ डायरेक्ट येऊन मैदानावर पोच झाला गडी. इकडे येऊन पाहत होतं गावातले तर मोकार पोरं जमेल भाऊ. रविवार आहे ना इकडे मोकार जनता इथे भाऊ खेळायला. कोणाला जर जायचं असेल तर जात जा बिंदास. आमच्या गावचे पोरं चांगले खेळले पण हारले. मग त्याच्यामुळे आम्ही घरी निघून आलो लगेच. मग रात्री संत्याचा बर्थडे होता. बर्थडे तसा दिवसभर होता पण केक रात्री कापीच होतो. गेल्या गेल्या त्याला म्हणलं भाऊ आजीचं दर्शन घे शुभ दिवशी नाहीतर पाय. मग काय संत्याला वळून घेतलं. म्हणलं भाऊ आता केकचा दोराडा करून टाक. कॅमेरा चालू करून फोन संत्याच्या आजीच्या हातात दिला. त्यांना म्हणलं एक मस्त व्हिडिओ घ्या आणि एक चांगला क्वालिटी फोटो घ्या मावाला. मग संत्याने थोडी सपोर्ट सिस्टीम जमा केली आणि केकचा चुताडा करायला भाऊ तयार झाला. मग केक बी काला घरी गेलो मस्त गार पाणी पिलो घेतलं बाबा झोपून. उन्हाळ्यातलं गार पाणी पितो माणूस.